इन्कलाब जिंदाबाद कॉम्रेड्स. कॉन्स्टिट्यूशन इज द सुप्रीम लॉ ऑफ द लँड. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं सर्व देशवासियांना शुभेच्छा. काय वाटतं देशापुढे कोणत्या समस्या, गंभीर स्वरूपाच्या समस्या सध्या आहेत? अधिकाराच्या बरोबरच आपल्या कर्तव्याची सुद्धा आपल्याला जाणीव पाहिजे. 30 वर्षापूर्वी जो शिक्षणाचं बजेट होतं, त्या शिक्षणाचं बजेट आजही तेच आहे. शासनामध्ये बसलेली मंडळी, राजकीय व्यवस्थेमध्ये बसलेली मंडळी केवळ स्वतःच्या फायद्याकरता काय त्याचा दुरुपयोग करत आहे. लोकांना जागृत करण्याचं काम कोणाचं आहे सर? चळवळ उभी टाकली पाहिजे, ही क्रांती सुरू झाली पाहिजे आणि एकदाही सामूहिकरित्या पूर्ण संविधानाचं वाचन का होऊ शकलं नाही? जागृती नाही. लोक भिन्न आहेत की संविधान खऱ्या अर्थानं या देशाला जागं करणारा एक फार मोठा सामाजिक ग्रंथ म्हणूया आपण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा त्या निवडणुकीत पराभव का झाला असेल? या ठिकाणी अहिरे आणि नाहिरे वर्गाचा संघर्ष होता. खऱ्या जाऊ शकतो, मी काही करू शकतो, मी विरोध करू शकतो किंवा मोर्चे काढू शकतो, पण आपण ते करता करता कर्तव्य विसरत चाललो. कर्तव्य लोकांना कळण्यासाठी काय केलं पाहिजे? कारण लोकांना हक्क आणि अधिकार कळाल्यानंतर लोक बंड करतील, क्रांती करतील. हे संविधान जोपर्यंत लोकांपर्यंत जात नाही तोपर्यंत ही क्रांती किंवा एखादं बंड होऊ शकणार नाही. चला बोलू संविधानावर. कॉन्स्टिट्यूशन इज द सुप्रीम लॉ ऑफ द लँड. संविधान या भूमीचा सर्वोच्च कायदा आहे. संविधानामुळेच आपले जीवन एवढे सुरळीत चालले आहे. राष्ट्र टिकून आहे ते आपल्या संविधानामुळे. त्यामुळेच आपल्या सर्वांना संविधानात काय आहे ते माहिती असणे खूप गरजेचे आहे. तर इन्कलाब जिंदाबाद कॉम्रेड्स. आज 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन. याच दिवशी आपले संविधान संपूर्णपणे अंमलात येऊन प्रजेचे राज्य या भारतात स्थापन झाले. तर तुम्ही तयार आहात का संविधानावर बोलायला? तुम्ही तयार आहात का भारताचे भविष्य आखायला? हो, तर चला प्रश्नांच्या गावात त्याची उत्तरे धुंडाळून भारत बुला प्रकाशित करायला. आज आपल्या सोबत माजी मुख्याध्यापक प्रल्हाद कराळे सर उपस्थित आहेत. सर मराठा सेवा संघाचं काम करतायत, सर समाजसेवा करतात आणि मुख्याध्यापक म्हणून त्यांची नुकतीच निवृत्ती झालेली आहे. सरांना धन्यवाद. आमचं आमंत्रण मोठ्या मनाने स्वीकारून सरांनी आमचा मान वाढवला आणि चर्चेसाठी वेळ दिला, त्याबद्दल मी सरांचा खूप खूप आभारी आहे. सर, तुम्हाला काय वाटतं देशापुढे कोणत्या समस्या, गंभीर स्वरूपाच्या समस्या सध्या आहेत? पहिल्या प्रथम 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं सर्व देशवासियांना शुभेच्छा. आणि आपण जो विषय या बोलू संविधानावर या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याबद्दल आपल्याला धन्यवाद. तसं पाहिलं तर या आजच्या घडीला समस्याचा महापूर आहे. अनेक समस्या आज भारत देशामध्ये आहेत. या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं त्या समस्याचं उहापोह होणे गरजेचं आहे. आपल्याला संविधानाने हक्क आणि अधिकार दिले, परंतु आज जर मुख्य समस्या असेल तर प्रत्येक नागरिकाला फक्त आपल्या हक्काचीच जाणीव आहे. अधिकाराबद्दल सर्व लोकांना भिन्न आहेत. म्हणजे अधिकाराचा जास्तीत जास्त वापर करतायत आणि आपल्या कर्तव्याकडे ते पाठ फिरवतायत. म्हणून आज जर खरी गरज असेल तर या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं की जसे आपण हक्क आणि अधिकाराच्या बरोबरच आपल्या कर्तव्याची सुद्धा आपल्याला जाणीव पाहिजे. बरेच क्षेत्र असे आहेत की त्या क्षेत्रामध्ये बऱ्याच अंशी लोकांची दिशाभूल होत आहे आणि बऱ्याच अंशी लोकांना म्हणजे छळाला सामोरं जावं लागतं. लोकांची पिळवणूक होते, लोक नैराश्यात जातात. थोडक्यात जर शिक्षण क्षेत्र घेतलं तर शिक्षणाचा हक्क संविधानाने आपल्याला दिलेला आहे, परंतु शिक्षण कोणत्या दर्जाचं आज मिळत आहे आणि शिक्षणावर होणारा खर्च किती आहे? 30 वर्षापूर्वी जो शिक्षणाचं बजेट होतं त्या शिक्षणाचं बजेट आजही तेच आहे. त्यामुळं योग्य प्रकारचं शिक्षण आज मुलांना मिळत नाही, गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नाही. म्हणून संविधानाने आपल्याला जो हक्क आणि अधिकार दिलेले आहेत ते हक्क आज कुठेतरी डावलल्या जातात असं मला वाटतं. ठीक आहे सर, तुम्ही म्हणत आहात समस्या संविधानाने, ज्या समस्या तुम्ही सांगत आहात त्या संविधानाला मूर्त रूप देणाऱ्या वकिलांच्या नंदनवन असणाऱ्या संविधान सभेपुढे होत्या, पण आणि त्या समस्या त्यांच्या पुढे असल्यामुळे त्यांनी त्यांच्यातून मार्ग काढण्यासाठी काहीतरी उपाययोजना संविधानात दिल्याच असतील, तर त्या संविधानातून सोडवल्या जाऊ शकतात. तर त्या समस्यांचं निवारण घटनेतील मार्गाने होताना का दिसत नाही सर सध्या? त्याचं कारण असं आहे, जे म्हणजे घटना राबविणारी मंडळी आहे, कायदा करणारी मंडळी आहे,
कायदा करणारी मंडळी कायदा करते, परंतु कायद्याची अंमलबजावणी आज म्हणजे जेवढीशी व्हायला पाहिजे तेवढी होत नाही. आणि कायद्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळं लोकांना जे हक्क आणि अधिकार दिलेले आहेत संविधानाने, त्या हक्क आणि अधिकार आज मिळत नाहीत. प्रशासनामध्ये बसलेली मंडळी, राजकीय व्यवस्थेमध्ये बसलेली मंडळी केवळ स्वतःच्या फायद्याकरता कायद्याचा दुरुपयोग करत आहे. तो कायद्याचा दुरुपयोग कुठेतरी टाळला पाहिजे आणि या संविधानाने दिलेले हक्क आणि अधिकार इथल्या सामान्य माणसाला मिळाले पाहिजेत. हे आज प्रजासत्ताकाच्या दिनाच्या निमित्तानं आपल्याला म्हणावंसं वाटतं. ठीक आहे सर, तुम्ही म्हणतायत की वरचीवर तुम्ही म्हणताय की भ्रष्टाचार माजलेला आहे त्यामुळे किंवा लोक तेवढे जागृत नसल्यामुळे हे काही होत आहे. लोकांना जागृत करण्याचं काम कोणाचं आहे सर? तसं पाहिलं तर लोकांना जागृत करण्याचं काम हे रूट लेवल पासून होणं गरजेचं आहे. आणि ते काम इथल्या काही सामाजिक व्यवस्थेमध्ये चांगलं काम करणारी मंडळी, प्रशासन व्यवस्थेमध्ये चांगलं काम करणारी मंडळी, राजकीय व्यवस्थेमध्ये चांगलं काम करणारी मंडळी, या सर्वांनी मिळून लोकांना जागं करण्याची गरज आहे. त्यांच्या हक्काचे आणि अधिकाराची त्यांना जाणीव करून देणं गरजेचं आहे, की जे हक्क अधिकार आपले आहेत ते आपल्याला मिळत नाहीत. त्याच्यासाठी संघटित होऊन काहीतरी लढा उभा करणं आणि त्या हक्कासाठी सामान्य माणसाला जागृत करणं, इथल्या या समाज व्यवस्थेमधील शिकलेल्या मंडळीचं ते काम आहे, इथल्या डॉक्टर मंडळीचं काम आहे आणि इथल्या वकील मंडळीचं काम आहे, राजकीय व्यवस्थेमधल्या चांगल्या लोकांचं काम आहे, ते त्यांनी केलं पाहिजे. ठीक आहे सर. तुम्ही म्हणताय की ते अगदी बरोबर आहे. अगोदर जागृत झालेल्या लोकांनी नवीन लोकांना जागृत केलं पाहिजे संविधानाबद्दल, त्यांच्या हक्काबद्दल माहिती दिली पाहिजे, त्यांच्या कर्तव्य काय आहे ते सुद्धा दाखवून दिलं पाहिजेच. तर ते कुण्या मार्गाने झालं पाहिजे सर? पद्धत कोणती असली पाहिजे? अ, जर लोकांना जागं करायचं असेल तर हा जो परिवर्तनाची जी चळवळी आहे, परिवर्तनवादी ज्या चळवळी आहेत, त्या सर्व परिवर्तनवादी चळवळीच्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे आणि रूट लेवलला ग्रामीण भागात जाऊन हे हक्क आणि अधिकाराची जाणीव लोकांना करून दिली पाहिजे आणि त्या लोकांचं प्रबोधन केलं केलं पाहिजे किंवा हे हक्क आणि अधिकार घटनेने तुम्हाला दिलेले आहेत, त्याच्यापासून कोणीतरी तुमचे हक्क अधिकार हिरावून घेतंय, ही चळवळ उभी टाकली पाहिजे, ही क्रांती सुरू झाली पाहिजे आणि ही क्रांती ग्रामीण भागातल्या शेवटच्या घटकापर्यंत गेली पाहिजे आणि शेवटचा घटक जोपर्यंत जागा होत नाही, तोपर्यंत या प्रशासनाने राजकीय व्यवस्थेला जाग येणार नाही. ठीक आहे सर. आपण सर्व कथांचे कार्यक्रम ठेवतो, भाषणांचे कार्यक्रम ठेवतो किंवा नाच गाण्यांचे रात्र-रात्रभर कार्यक्रम पाहतो सामूहिकरित्या. पण आजगत एकदाही सामूहिकरित्या पूर्ण संविधानाचं वाचन का होऊ शकलं नाहीये? कारण आज कोणत्याही सामाजिक घटकाला संविधानाच्या बाबतीत मुळात त्यांना जागृती नाही. लोक भिन्न आहेत, की संविधानाने हे आपल्याला सर्व दिलेलं आहे, असं लोकांना आजही वाटत नाहीये. काही लोकांना वाटतं, की हे आपल्याला कोणीतरी महामानव म्हणजे कोण्यातरी ग्रंथामधून मिळालेलं आहे, कोण्यातरी महाराजापासून हे समजा मिळतंय आपल्याला, त्यांच्यावर जास्त विश्वास आहे लोकांचा. परंतु संविधानाने हे सर्व हक्क आणि अधिकार आपल्याला दिलेले आहेत. शिक्षण असेल, आरोग्य असेल, अजून काही सुविधा असतील, या सर्व संविधानापासून आपल्याला मिळालेल्या आहेत. त्या हक्क आणि अधिकाराकडे ही मंडळी जाणून दुर्लक्ष करतात. या लोकांनी आपल्याला हे मिळू दिलं नाही, असं लोकांना अजूनही माहित नाही, की संविधानाने आपल्याला काय-काय दिलेलं आहे. हां, म्हणजे सर त्यामुळं लोक संविधानाकडे वेगळ्या दृष्टीनं पाहत नाही. संविधान खऱ्या अर्थानं या देशाला जागं करणारा एक फार मोठा सामाजिक ग्रंथ म्हणूया आपण. लोकांना हक्क अधिकार मिळवून देणारा त्या सामाजिक ग्रंथाकडे लोक दुर्लक्ष करत आहेत. म्हणजे सर अमेरिकेमधल्या संविधानाने जेव्हा महिलांना मतदानाचा अधिकार दिला नव्हता, तेव्हा आपल्या महिलांना आपल्या इकडे भारतीय महिलांना मतदानाचा अधिकार सर्वप्रथम दिला. असं एवढं प्रगल्भ आपलं संविधान आहे. ते संविधान हे शब्द ऐकल्याबरोबर तुमच्या मनात पहिल्यांदा काय येतं? संविधान आपण पाहिल्याबरोबर आणि संविधान शब्द ऐकल्याबरोबर हे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील आणि संविधान पीठामधील जी मंडळी असेल, त्या मंडळीने केलेले परिश्रम आणि आताची जी स्थिती आहे या देशाची, की घटनेप्रमाणे या देशामध्ये काही गोष्टी घडतच नाहीत, काही गोष्टी होतच नाहीत. घटनेत म्हणजे नमूद केलेली कलम वेगळी, त्याची अंमलबजावणी वेगळी आणि या घटनेच्या हक्क आणि अधिकाराचा फायदा घेणारी मंडळी दुसरीच आहे आणि ज्या मंडळींना बाबासाहेबांना अपेक्षित होतं, की कोणाला फायदा मिळाला पाहिजे संविधानाचा, बहुजनांना. बहुजनांना, इथल्या म्हणजे शोषित शेतकरी या सर्वांना फायदा मिळाला पाहिजे. परंतु ते आज दिसून येत नाहीये. त्याचं कारण असं आहे, की या संविधानाच्या संदर्भात लोक अजूनही जागे नाहीत. लोकांना अजूनही कळालेलं नाही, की या संविधानाने आपल्याला सर्व काही दिलेलं आहे. ठीक आहे सर. तुम्हाला माहिती असेल भारताचे जेव्हा स्वतंत्र भारताच्या पहिल्या निवडणुका झाल्या,
तेव्हा एका अशा उमेदवाराचा पराभव झाला, त्याची रुखरुख कोट्यावधी भारतीयांना तेव्हाही लागली होती आणि आजही आहे. आजही इतक्या दशकानंतर लागते. त्या उमेदवाराचं नाव आहे भीमराव रामजी आंबेडकर, डॉक्टर हा. बाबासाहेब आंबेडकर. यांचा त्या निवडणुकीत पराभव का झाला असेल? तसं पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहून या देशावर फार मोठा म्हणजे उपकारच उपकार केलेला आहे, केला. उपकार केलाय. परंतु परंतु या देशातले एक असे काही घटक होते, की त्यांना बाबासाहेब नकोशी होते. कारण इथल्या दीनदलित, शोषित, शेतकरी, सर्वसामान्य घटकाला न्याय देण्याचं काम बाबासाहेबांनी त्या काळामध्ये केलं होतं. परंतु काही घटकाला, उच्चभ्रू घटकाला आजही आणि त्याही काळामध्ये या घटकांना न्याय मिळू नये अशा पद्धतीनं प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या ही मंडळी काम करत होती. म्हणून म्हणजे बाबासाहेब यांना त्या काळातही नको आहेत आणि आजही बाबासाहेबांचं संविधान आणि बाबासाहेबांचे विचार त्या लोकांनी म्हणजे नाकारण्याचा आजही प्रयत्न करत आहेत. त्याच्या अगोदर ना सर हिंदू पोटबिला निमित्त बाबासाहेबांनी हे दिलता, राजीनामा दिलता. त्यानंतर ही इलेक्शन झाली आणि या इलेक्शन नंतर 1951च्या इलेक्शन नंतर 2 वर्षात भंडाऱ्यामध्ये एक पोटनिवडणूक लागली होती. त्या निवडणुकीत सुद्धा बाबासाहेबांचा पराभव झाला. ते म्हणजे बाबासाहेब सीपीआय कडून होते का बाबासाहेब काँग्रेसच्या विरोधात होते का इथली लोकांची मानसिकता बनलीच नव्हती त्यामुळे झाला. तसं पाहिलं तर बाबासाहेब हे जे शोषित आहेत त्या शोषिताच्या बाजूने होते. जे शोषक आहेत त्या शोषकांच्या विरोधात होते. परंतु इथली या राजकीय व्यवस्थेवर जे शोषक आहेत त्या शोषकांचा पगडा होता आणि बाबासाहेब शोषिताच्या बाजूने लढत असल्यामुळं या ठिकाणी अहिरे आणि नाहिरे वर्गाचा संघर्ष होता. खऱ्या अर्थानं ते म्हणजे कम्युनिस्टाकडून लढले किंवा इतर काँग्रेसकडून लढले किंवा इतर कोण्या पक्षाकडून लढले याच्यापेक्षा त्यांनी जो संघर्ष उभा केला होता शोषिताच्या बाजूचा, त्या शोषिताची बाजू म्हणजे उचलून धरणारी मंडळी त्यांना पाठिंबा देणारी मंडळी नव्हती आणि इथल्या सामाजिक व्यवस्थेला सुद्धा ज्ञान नव्हतं की बाबासाहेब कोणाविरोधात म्हणजे बाजूने लढत आहेत तुमचं म्हणून. म्हणणं आहे त्या काळामध्ये शोषण करणारे लोक जास्त होते, जास्त प्रगल्भ होते, त्यामुळे बाबासाहेबांचा कदाचित हो, पराभव ते झाला असेल. बरोबरच आहे. ठीक आहे सर. कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता संविधानाने दिलेला अमूल्य मतदानाचा हक्क लोक बजावताना दिसत नाहीये आणि त्यामुळे संविधानाचा अपमान होतोय. याबद्दल काय तुमचं मत आहे? तसं पाहिलं तर संविधानाचे धिंडोरे काढण्याचं काम आपण आता कालच्या निवडणुकीमध्ये हा. पाहिलेलंच आहे. संविधान नावाची गोष्टच आता शिल्लक नाही राहिलेली आहे. कारण मतदान म्हणतो आपण खऱ्या अर्थानं ते मतदान आहे, तो मताधिकार आहे आणि मताधिकार कसा बजवायचा इथल्या मतदारालाच आता कळालेलं नाहीये. कारण मताधिकार हा आपला अधिकार आहे. हा अधिकार आपण कसा बजवायचा हे लोक विसरून गेले. प्रलोभनाच्या पायी, आमिषाच्या पायी किंवा वेगवेगळ्या ज्या चुकीच्या पद्धतीने या लोकांना वेठीस धरलंय त्या मतदारांना आणि लोकशाहीचे धिंडोरे काढून टाकले. लोकशाही म्हणजे जिवंत न ठेवण्याचं काम आपण कालच्या इलेक्शनमध्ये पाहिलेलंच आहे. मताची किंमत केली. मताची किंमत होत नाही, परंतु मत विकल्या गेले, मताची किंमत केली. त्यामुळं लोकशाही किती शिल्लक आहे किंवा संविधानाचं काय होतं हे आतापर्यंत आपल्याला कळायला मार्ग नाही. ठीक आहे सर. संविधान तुम्ही वाचलंच असेल आणि त्यातली सर्वात चांगली गोष्ट तुम्हाला काय वाटली? पाहिलं तर संविधानामध्ये सर्वच गोष्टी चांगल्या आहेत. बाबासाहेबांनी इथल्या सामान्य जनाचा विचार करून संविधान लिहिलेलं आहे. संविधानामध्ये सर्वात जर चांगली गोष्ट असेल, बाबासाहेबांनी इथल्या म्हणजे एस-सी, एस-टी, ओबीसी करिता इव्हन मराठा समाजाकरिता सुद्धा संविधानामध्ये तरतूद केलेली होती आरक्षणाच्या संदर्भातली. इथला मूलभूत घटकाला न्याय मिळाला पाहिजे आणि तो दारिद्र्यापासून वर आला पाहिजे. पण बाबासाहेबांनी ही जी तरतूद केलेली होती ती तरतूद अजूनही काही लोकांना समजली नाही. त्यामुळं बाबासाहेबांच्या कार्याकडे या ठिकाणी दुर्लक्ष झालेलं आहे. लोक संविधानाकडे हक्काच्या यानं पाहतात. म्हणजे आपले हे हक्क आहेत म्हणतात, आपले ते हक्क आहेत. माझा हक्क आहे की इकडे मी कुठेही जाऊ शकतो, मी काहीही बोलू शकतो, मी विरोध करू शकतो किंवा मोर्चे काढू शकतो. पण आपण ते करता करता कर्तव्य विसरत चाललो. कर्तव्य लोकांना कळण्यासाठी काय केलं पाहिजे? म्हणजे जसं की शासन व्यवस्था तर कर्तव्यासाठी म्हणजे अशी अभियान हे काही काढत नाहीये. तर लोकांनीच काय केलं पाहिजे? आता कर्तव्याच्या बाबतीत लोकांमध्ये जर जागृती करायची असेल तर वेगवेगळी माध्यम आहेत. ते शाळा लेव्हल पासून ते कॉलेज लेव्हल पर्यंत करता येईल किंवा ज्या काही धार्मिक संघटना आहेत, महाराज मंडळी आहे किंवा जे काही वेगवेगळ्या सांस्कृतिक संघटना आहेत, सांस्कृतिक संघ आहेत, या सर्वांनी मिळून त्यासाठी काम करणं गरजेचं आहे. भारतीय संविधानाबद्दल श्रद्धा बाळगणाऱ्या लोकांनी लग्नामध्ये मूल दिल्यानंतर सोबत
दिलेली जी भेटवस्तू आहे ती संविधानाची प्रत असू शकते की नाही? असू शकते ना. ते गरजेचं बी आहे. कारण लोकांना हक्क आणि अधिकार कळाल्यानंतर लोक बंड करतील, क्रांती करतील आणि आपल्या हक्कावर आणि अधिकारावर गदा आणणारी मंडळी आहे, त्यांना पटणीवर आणायचं काम करतील, त्यांना जागेवर आणायचं काम करतील. परंतु इथं कोणत्याही कार्यक्रमामध्ये अ, जी काही आहेर दिल्या जातात, त्याच्याबरोबर संविधान दिलं, तर लोकं जागेवर संविधान टाकून देतील आणि साध्या-साध्या वस्तू घेऊन जातील. इथं म्हणजे अजूनही आपल्या देशाला मला वाटतं ज्या महामानवाची माफी मागून किंवा स्वातंत्र्याची माफी मागून खऱ्या अर्थानं जर स्वातंत्र्य आपल्याला मिळवायचं असेल, मिळालं असं म्हणायचं असेल, तर इथला समाज जागा होणं आणि ह्या हक्क अधिकाराची जाणीव करणं आणि ही जी प्रस्थापित मंडळी आहे, जी संविधानाला फार तुडवत निघाली आहे, त्या मंडळीच्या विरोधात क्रांती होणं गरजेचं आहे. म्हणून हे संविधान जोपर्यंत लोकांपर्यंत जात नाही, तोपर्यंत ही ही क्रांती किंवा एखादं बंड होऊच शकणार नाही. ठीक आहे सर. तुमचा म्हणजे या चर्चेचा मूल मंत्र असा आहे, की जोपर्यंत लोकांना संविधान कळणार नाही, तोपर्यंत त्याचे हक्क कळणार नाहीत त्यांना आणि त्यामुळेच हे जी काही शासनकर्ते आहेत तथाकथित, ते लोकांवर अन्याय अत्याचार करतच राहतील. त्यामुळे संविधान कळणं गरजेचं आहे. गरज नक्कीच. संविधान हे फक्त काही गुन्ह्यांकरता न वाचता आपल्या हक्कांसाठी, आपले कर्तव्य बजावण्यासाठी आपण वाचलेच पाहिजे. ही चर्चा, हा संवाद लोकांना त्यांचे हक्क, त्यांची कर्तव्य यांची जाणीव करून देण्यासाठी घेण्यात आलेली आहे आणि याच उद्देशाने घेण्यात आलेली आहे. त्यामुळे संविधानाचे सामूहिक वाचन व्हावे ही या चित्रफितीची किंवा चर्चेची तर चर्चेचं उद्दिष्ट आहे. त्यामुळे जय हिंद, जय भारत, जय संविधान, इन्कलाब जिंदाबाद. धन्यवाद.